विचारू कोणता पेपर आणि किती पेपर राहिले दादा आज कोणता पेपर होता मग? इतिहास राज्यशास्त्र. मॉक करायला उरला का बाई फाट असतं बरं काय फाट सगळीकडे फार तुमचीच फाटली आमचेच फाट दादे व्हायचं मसाड ते केलंय त्याच्यामुळे दादे व्हायची थोडी बगडी झालेली आहे मक्कार चौथा गेरला पळत गेलेला आहे तर त्याची थोडीशी बगडी झाली बघू शकता. तर बघू शकता दादे भाईने तर काहीतरी बनवलेलं आहे मस्तपैकी. तर चला दादे भाई सॅनिटायझरला विचारू काय बनवलेलं आहे नेमकी आणि कशासाठी बनवलेलं. तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आज सकाळचे वाजलेले जवळपास 11:30 वाजलेले आणि आज समवायला पेपर असल्यामुळं आज आपली ड्युटी गाईंकडे आहे. बघू शकता गाई आपल्या अजून बांधलेले आहे आणि टिंगू भाई जस्ट आलेला आहे आता शाळातून. बघू शकता टिंगू भाईला सकाळची शाळा लागलेली आहे. टिंगू भाई शाळा का पेपर चालू आहे? बगडी बिगडी होती काय उन्हाची? नाही मग बगडी गाडीवर आज गाडीवर आला काय? चला आता थोडेस पाणी बिनी पिऊया, टिंगू व्हायचं आवरून देऊया. टिंगू व्हायचं थोडा दिवस जमेला आणि जाऊया गाईंकडं. कारण की आता समूह पांड्याचे बोर्डाचे पेपर चालू आहे आणि आज त्याचा शेवटून 2 नंबर पेपर आहे. कोणता काय गणित का विज्ञान का कोणताही पेपर आहे तो जाईल पेपराला. आता तो दुपारी 2-1 वाजेपर्यंत येईल. तर तवर तर आपण चाललो आता गाईंकडं. बघू शकता टिंगू व्हायचंच थांबल कारण की एक गाय तिला पळते ढवळी त्याच्यामुळे ती न्यायची नाही आपल्याला. 3च गाई घेऊन जायचं आहे. तर चला जाऊया दुपारपर्यंत गाई घेऊन. बघूया आजचा दिवस आपला गाईंकडे कसा जातो कसा नाही मस्तपैकी. फायनली बघू शकता आता टिंगू भाई गायची सोडतोय. चाललोय आता आपण जस्ट गाईंकडं. बघू शकता टिंगू भाई काळी गाय सोडतोय, त्याच्यानंतर ही वासरी सोडायची आहे आणि त्यानंतर ती एक काळी गाय सोडून आपण या 3 गाई घेऊन चाललेलो आहे. कारण की ही जी ढवळी गाय ती मोकार पळती आणि बाकीच्या लहानल्या गाईंना पण मोकार मारती ती, त्याच्यामुळे ती नाही न्यायची. बघू शकता आमच्या आता दादाबाईला गाडी सोडून देतो. भाऊची ड्युटी दररोज राहते पण तो आता बोर्डाचे पेपर 10वीच्या बोर्डाचे पेपर आले. 10वीच्या बोर्डाचे पेपर जायले मग इड राखत कोण नाही. राखण कोंबडे बिंबड्या इड काही पण मांजरा मुजरा त्या माणसं अंडे बिंडे खाते. म्हटलं दादाला गाई सोडून म्हणलं गाई सोडून देतो मी थांबवतो गाई घेऊन जाईल. सर आता 2-1 वाजेपर्यंत टिंग्या भाई थांबल. नंतर सम्या भाई आला की येईल तो खाली मस्तपैकी. पण तवरक आता आपल्याला जावं लागणार आहे. बघू शकता ती नाही सोडायची, ती लय पळती. आता तू एक काम करीला बघ का चारा पाणी कर मस्तपैकी, पाणी बिनी पास आणि कुट्टी बिट्टी टाक दिला मस्तपैकी. बघू शकता चारा वगैरे केलेला आहे गाईंना मस्तपैकी. तर चला आता फायनली गाई बी सोडलेलं आहे आपण. मोक्कार ऊन झालेलं आहे बघू शकता कारण की आता उन्हाळा लागला त्याच्यामुळे मोक्कार ऊन लागत आहे. मोक्कार झोलझे मेले आणि एकदा खाली गेल्यावरती काही नाही तिकडं सावली त्याच्यामुळं. आणि टिंग्या व्हायला गाय सुटत नाही. बघू शकता टिंग्या व्हायची थोडी बगडी होती. तर आता गाय बी सोडू आहे असं गाठण सुटायला. जस्ट मित्रांनो बघू शकता आता आपण गंगेवरती पोहोचलोच आहे. बघू शकता आणि अजून बाकीच्या काही पण आलेल्या नाही आहे. काही तिकडं समोर गेलेल्या आहे लांब. आपल्या काही आता जस्ट इथं आहे मस्तपैकी. दादा ते आता येतीलच कॉलेज शाळेमधून. तेव्हा तर इकडं आपल्या गाई आहे गाई त्यांना तिकडंच नेऊया घाटकावर म्हणजे मग ती गँग आली का जाता येईल सोबत. बघू शकता तर फायनली बघू शकता मित्रांनो आता आपण जस्ट गंगेवरती पोहोचलेलो आहे. आपल्या गाई पण गेलेल्या आहे त्या साईडला आणि सध्या मला सॅनिटायझर आणि दाद्या भाई भेटलेला आहे त्याच्यामुळे थोडासा जीव आलेला आहे. तर चला त्याला भेटूया सर्वप्रथम कारण की तेवढे दिवसभर जोडीदार राहते काय त्यांच्याला काही ना काही वेगवेगळे झेमेल्या राहत्या. बघू शकता त्यांनी पिशी आणलेलं आहे बाटली बिटली सगळं. तर जाऊया त्यांच्याकडे बघूया त्यांचा काय झेमेला चालू आहे काही नाही. त्या अगोदर सॅनिटायझर त्यांच्या गाई पण बघू शकता तुम्ही. तर चला आता ते जस्ट ते तिथं उभे आहे ते मस्तपैकी गाईंच्या जवळ. तिथं आता जाऊया त्यांच्याजवळ बघूया त्यांचा काय प्लॅन चालू आहे. बहुतेक आज त्यांना मासे धरायचा प्लॅन दिसतोय मला असं वाटतंय त्यांच्याकडे बघून. कारण की तिथं एक खड्डा आहे त्या खड्ड्याजवळ केव्हाचे उभे आहे आणि त्याच्यामध्ये मासे पण खूप आहे. चला जाऊया बघूया त्यांना विचारून काय का प्लॅन आहे काही नाही. बघू शकता तिथं उभे आहे ते. तर चला जाऊया बघूया गँगचा काय प्लॅन आहे काही नाही. तर बघू शकता फायनली आपली गँग आता आपल्याला भेटलेली आहे. मस्त दाद्या होईल सॅनिटायझर भाई. बघू शकता मस्त टोपी बिप्या घालून आलेलं आहे कारण की मोक्कार ऊन पडलेलं आहे आणि मोक्कार ऊन लागतं आहे. बघू शकता मी बी टोपी घातलेली आहे पण तरी ऊन लागतं आहे कारण की आता जवळपास 12-12:30 वाजलेले आहे. बघू शकता आम्ही आता जस्ट इकडं छोट्या गंगात आहे. आपल्याला अजून मोठ्या गंगात जायचं आहे तिकडं. आता गँगच्या परत एकदा दादा आंघोळ होणार आहे का?
बघू शकता दाद्या बहिणी मस्त डबा बिबा घेऊन आलेला आज, कारण की काल गाई धुवायला जायला होतं त्याच्यामुळे ती थोडी बगी झाली होती, भूक लागली ती. आणि काल त्यांनी भाकरी वगैरे नव्हते आणि त्याच्यामुळं आज बघू शकता गँग तयारी ती. बघू शकता दाखव दाद्या भाई पिशी मस्त गँगला. बघू शकता बघू शकता भात बीत घेऊन आलेला, शाळेतून आणले का घरचं आहे का. बघू शकता याच्यामध्ये बाटली आहे, गँगचं नियोजनच लय घत्री राहतं. बघू शकता इकडे सॅनिटायझर आमचा भाई असा खतरनाक मध्ये. बघू शकता सॅनिटायझर तू का आणली बाटली तिने बदक बाटली आणलेली मस्तपैकी, आणि त्याचा डबा मिक्स एकत्र मध्ये आहे. मस्तपैकी एकत्र जेवते ते दुपारचे. बघू शकता खतरनाक मित्र आहे दोघं. आता दाद्या भाई तिकडे गेलेले, तिचे काही पळले तिकडे. बघू शकता तो उचकून आणला का. जस्ट आपण यात तिकडं आपल्या मोठ्या गंगाकडे जाणार आहे, त्याचबरोबर आपल्या गाई पण बघू शकता त्यांना कुठं बी नाही लगेच चारायला बी लागतात ते. सॅनिटायझर असंच काय वाटतंय मग गाईंकडे आल्यावरती. चांगलं हां भारी वाटतंय. सॅनिटायझरला मस्त वाटतंय. दाद्यान ती किती वाजता येतं राहते. एक नाही तर 2. हा का तवर तर करमल का मग आपल्याला. माहिती. तर चला आता दाद्या म्हणते आले त्यांना बी भेटूया आणि बघूया गँगचा आज आंघोळीचा प्लॅन पण होतो का नाही, काय होतं अजून काही नाही बाकीचं बी. तर चला. तर बघू शकता मित्रांनो आम्हाला मोकार ऊन लागलेलं आहे, त्याच्यामुळे बघू शकता एका झाडाखाली आम्ही थांबलेलो आहे आणि त्याचे बी जवळपास मोकार पानं गळून गेलेले आहे. थोडीफारच सावली आहे बघू शकता अर्धी निर्धी. तर चला तवर सावलीला थांबूया आणि दाद्या व्हायला 2-4 प्रश्न विचारा तवर काहीतरी झोलझे मिळेल. तर दाद्या भाई तुम्हाला सुट्ट्या कधी लागणार आहे उन्हाळ्याच्या. उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये सुट्ट्या लागणार. पेपर झाले की नाही अजून. नाही पेपर त्याचे बाकी आहे आणि सुट्ट्यांमध्ये तू कुठं जाणार आहे मस्तपैकी फिरायला. मामाच्या गावाला बेडला. त्याचं गावच ना मामाचं गाव बेड आहे तिकडं करमता का मस्तपैकी. मग काय काय खेळतं तिकडं लंगडी अजून. लपाछपी पकडापकडी मस्त काय काय खेळात्या. बघू शकतो त्याच्या गावाला तिकडे बी मोकार काही खेळ. तुला जास्त कोळगावला करमतं का मामाच्या गावाला करमतं. कोळगाव. तर मित्रांनो त्याला कोळगावलाच, कारण की प्रत्येकाला आपल्या आपल्या गावाला जास्त करमतं, कारण की इथं त्याचे जोडीदार पण भरपूर आहे. आणि सुट्टी दिवशी गँग घरी थांबतच नाही, दररोज मस्तपैकी आंघोळीला येत्या आणि इकडं दिवसभर गाईंकडं थांबत्या मस्तपैकी आंघोळी बिंगोळी मस्तपैकी मजा पार्ट्या बिरट्या काही बी झोल जमेल चालत राहते त्यांच्यावाली. बघू शकता मस्तपैकी. तर दाद्या भाई मग तू जाणार आहे का कोळगावलाच थांबणार आहे जाईल 2-4 दिवस. हा मम्मी सोबत जाणार आहे तो. आणि तवरक आता मस्तपैकी बघू शकता अजून जवळपास 1-1.5 महिना आहे तो अजून इथं, कारण की आता एप्रिल महिना चालू आहे. मे मध्ये तो जाईल मस्तपैकी, परत शाळा भरल्यावरती येईल. बघू शकता सॅनिटायझरचे झोलझे मेले. तर मित्रांनो बघू शकता आता जस्ट आमची गँग आता दुसऱ्या टप्प्यावरती आलेले. गँगच्या 3 टप्पे राहत्या, म्हणजे जस्ट आपण आता ते तिकडं थांबवलं होतं तो पहिला टप्पा तिकडं, त्याच्यानंतर दुसरा टप्पा इथं बघू शकता आणि इथून तिसरा डायरेक्ट त्या बेटाच्या त्या टोकाला बघू शकता. तर इथं एक टप्पा होईल बघू शकता. इथं चालते गाई आता इथं थोडी वेळ चालूया, अर्धा 1-1.5 तास आणि त्यानंतर मग मस्तपैकी तिकडं टोकाला जाऊया. बघू शकता दाद्या वहिनी त्याच्या गाई इथं चालायला लावलेले आहे मस्तपैकी 5-6 वासरे आहे त्याच्याकडं खतरनाकमध्ये. आणि त्याच्या काही पळताना बघू शकता कसा कातू पळतोय वासऱ्या पण ऐकते नाही. तिकडं बाबावरती एक गाई धावून जातानी बघू शकता. गोर आहे ते बाबावरती धावून गेलं तर. इकडं आता सॅनिटायझर पण आलेलं आहे आपल्या बाकीच्या गाई घेऊन बघू शकता पाठीमागून मस्तपैकी. तर दाद्या व्हायचा झोल जमायला बघूया त्याच्या गाई काय ऐकती नाही आहे, नुसता पळतोय तो केव्हाचा. बघू शकता कुत्रे वित्रे बघू शकता, कुत्रे वित्रे सगळी गँग येईल राहते बघू शकता. गाई बी वळायला मस्तपैकी. आता इकडं थोडी वेळ चालूया आणि याच्यानंतर मस्तपैकी जाऊया आपण डायरेक्ट बेटाच्या त्या टोकाला, कारण की तिकडे मस्त अजून हिरवगार आहे. दाद्या भाई तिकडं काय जायचं मग डायरेक्ट 3 वाजता. आंघोळी कधी करायच्या. दाद्यान ती किती वाजता येत राहते. आणि इकडं गोऱ्यांनी बघू शकता कुत्रं तुडवलेलं आहे, त्याच्यावर भुकून गेला ते बघू शकता. त्याचा थोडासा गोट्टा झालेला आहे. दाद्या व्हायचं कुत्रं आहे ते. दाद्या भाई नाव येऊ काय त्याचं मला. लाल्या बघू शकता लाल्या. मग त्या लाल्यानेच काल दाद्या व्हायच्या चपला लाल केलं ते काय काय माहिती. खरं दाद्या बघू शकता. तर चला आता जाऊया तिला सावलीला घटकार बसूया. चला दादा इथं बस सावली.
फायनली आता बघू शकता आमची गँग सावलीला बसलेली आहे आणि सॅनिटायझरने काडक्या घेतलेल्या लगेच बँडच्या वाजवायला बघू शकता. तर चला आता दाद्या व्हायला दोनच्या प्रश्न विचारा उन्हात आणायचे मस्तपैकी. दाद्या भाई तुम्हाला सुट्ट्या बिट्ट्या काही लागणार आहे मग आता उन्हाळ्याच्या? एप्रिल मध्ये. हा का, सुट्ट्या लागल्या पहिल्यांदा कुठं जाणार आहे तू? मावशीचं गाव कोणतं आहे तुझंवालं? हो भाई, वनात गावाला काय मजा करते, काय काय खेळ खेळते? अशाच गाई गाई वळायला जातं तिकडे गेल्यावरती. करमत का तिकडं मावशीच्या गावाला? मामाचीड नाही कर. हा का, मामाच्या नाही करमत काय? मावशीच्या इकडे करमत. हा तिकडे गँग आंघोळीला जाते की? नदी बिदी आहे की तिकडे जवळ? मोठी नदी का? लई गँग जाते की दुपारच्या आंघोळीला? जास्त तुला कुठं करमतं, कोळगावला का मावशीच्या गावाला? कोळगाव. हा का, बरं सॅनिटायझर बी म्हणलं दा आपल्याला कोळगावला जास्त करमतं. दाद्या भाई सुद्धा म्हणतोय कोळगावला जास्त करमतं, कारण की प्रत्येकाला ज्याच्या गावाला जास्त करमतं. कारण की इकडं कसं गँगला एकदा शाळा सुटली का दिवसभर इकडं आंघोळी करत राहत्या. बघू शकता आता मस्तपैकी आता 5 एक वाजेपर्यंत गाई वीस राहतील आणि तिने डबा आणलेला आहे मस्त. आता तिसऱ्या टोकावरती गेल्यावरती त्यांचं आता जेवण बिवणं दिलेलं मस्त निवांत दुपारचे. आणि जेवण बिवणं झाल्यानंतर मस्त 5 एक वाजता निवांत जातील घरी. बघू शकता तर इकडंच काही ना काही झोल झमेला चालू राहतात गँगचे. आणि आता जवळपास 10 त्यांचा पेपरच सुटला, जवळपास 12:30 वाजलेले आणि 1-1:30 वाजेपर्यंत ते बी येतील खाली. आणि ते आल्यानंतर दादा आज जाणार आहे आंघोळीला. कुठं? आणि आज गाई बी धुवायची आहे की नाही? काल धुतल्या. कुत्र्याला तर दाद्या होईल कुत्रा, त्याचं कुत्र्याला धुवायचं आहे. आणि ते दोघं जण आज पाण्यात उतरणार आहे, त्याच्या कुत्र्याला थोडंसं पोवायचं आहे. आणि दाद्या भाई पण आंघोळ करणार आहे मस्तपैकी. बघू शकता. चला आता असंच थोडी वेळ मस्तपैकी सावलीला बसूया इथं. आणि आता याच्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया तिकडे त्या टोकाला तिकडं मस्त. म्हणजे कसं तिकडं आता गँग आंघोळी बिंग इकडं नाही जा, इकडं पण पाणी इकडं नाही करते का आंघोळी? बरोबर. हो, ते इकडं थोडंसं साचलेलं पाणी त्याच्यामुळं झेमेलं आहे. तिकडं तसं मोठ्या गंगात थोडंसं वाता पाणी आणि नितळगार पाणी, त्याच्यामुळे गँग तिकडंच आंघोळ करणार. तर चला थोडी वेळ सावलीला गारू आणि त्यानंतर भेटूया आंघोळीला गँग सांगा. तर बघू शकता दाद्या भाईने इथं काहीतरी बनवलेलं आहे मस्तपैकी. तर चला दाद्या भाई सॅनिटायझरला विचारू काय बनवलेलं आहे नेमकी आणि कशासाठी बनवलेलं आहे. बघू शकता इथं घिसवटाचं बनवलं आहे त्यांनी. दाद्या भाई काय आहे तळवीर काय ते? आता यात कोण आंघोळी करणार आहे? रुपया सॅनिटायझर. तुला आंघोळीला दाद्या भाई तळ गेलं बाय. बघू शकता एकदम खतरनाक केलेलं आहे. आता मस्त सॅनिटायझर पाणी टाकण्यासाठी आणायला गेलेलं आहे. बघू शकता डरम बिरम भरून. आणि इकडं दाद्या भाईने तळ केलेलं आहे. बघू शकता सॅनिटायझर. तुला आंघोळीला गेलं बाई येणे, करशील काय आंघोळ? ए मग आता येणे तर तुला गेलं. बघू शकता गँगचे झोल झेमेले उन्हात आणायचे दुपारचे. दाद्या भाईच्यात मासे धरून सोडले तर. अरे मग रे आता चला आता याच्यात पाणी टाकल्यावर सॅनिटायझर तुम्हाला याच्यात आंघोळ करून दाखवणार आहे. खरं दादे वत वर सॅनिटायझर पाणी पायवर काय होत कुछ नाही बाई. ते बघू शकता सॅनिटायझर दाद्या व्हायचं तळ. बघू शकता दोघांचा झोल झमेला. दादा व्हायचं लाल्या. बघू शकता इथे मस्त पैकी उन्हाचे सावलीला आराम करताना. काय म्हणतो हे गँगचं तळ पाहतो ना तिकडं. आता लक्को आहे आवाज दिलेला आहे तर लक्को ऐकून जाऊन येतो गँगचं तळ होतं. आणि आपल्या गाई पण बघू शकतो उन्हात आणायचे कशात चरते मस्त. चला आता लक्को व्हायची गाडी घेऊन येऊ काय म्हणतो गायने खत्रीमध्ये. तर बघू शकता फायनल ते दाद्या भाई सम्याबाई दोघं जण आलेले आहे. बघू शकता खत्रीमध्ये पेपर देऊन. आता अजून एकच पेपर राहिलेला आहे. गँग मोक्कार खुश आहे कारण की आता लगेच त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या बिट्ट्या लागतील. बघू शकता आल्या त्यांनी सॅनिटायझर त्यांचा तळ मोडून टाकलेलं आहे का बरं का ना. सॅनिटायझर तेवढा थोडासा तापलेला आहे त्यांच्यावर. बघू शकता दाद्या भाई त्यांनी ते करून टाकलेलं आहे झेल झमेला. बघू शकता सॅनिटायझर थोडंसं गरम होतानी पण मग ते दोघं जण असल्यामुळे सॅनिटायझर परत गपचूप झाला. परत गार झालेलं आहे. बघू शकता मस्तपैकी 2 शूटर आलेलं आहे मस्तपैकी. आता त्यांना विचारू कोणता पेपर आणि किती पेपर राहिले. दादा आज कोणता पेपर होता मग? इतिहास राज्यशास्त्र. मॉक्कर लेवला का बाई फाट असतं बरं
काचे फाट सगळीकडे फार्म तुमचीच फाटली आमचेच फाटून दाद्या बहिणीचीच फाटून गेली ती कॉफी प्याने चालल्या वाटतं. आजचा पेपर थोडासा झोल झाला जमेले मध्ये बघू शकता. अजून किती पेपर राहिले दाद्या भाई? एकच राहिलं. मग एक पेपर झाल्यावरती कसं वाटतंय मग सुट्ट्या बिट्ट्या लागल्यावरती? मस्त मामाच्या इकडे जायचं. शाळा बिळाचा जमेला बंद होईल गँगचा मस्त सुट्ट्या बिट्ट्या. सम पांड्याने किती लिहला काय माहिती? सम पांड्या तुम्ही किती लिहला मग? 13-14 मार्क लिहला. ओ भाई बाकी सर लिहून घेणार आहे का? बघू शकता दाद्या भाई मसाला पण आलेलं आहे बघू शकता. पाण्याला मस्त आंघोळ बिंघोळ करून खतरनाक नाही. 5 झालं लय झालं काय रे दाद्या भाई? ती बोबडी मॅडमच्या आईला बघू शकता समाबाईन त्यांना मॅडम येईल वाटतं. पेपर लिहून देईल नाही त्यांना काही त्याच्यामुळे त्यांचा थोडा झमेला आहे. आणि या गँगला पाहून तिकडून दाद्या भाई पण आलेलं आहे परत बघू शकता. फासोळ्या आणि दाद्या भाई त्याचं तळ मोडलेलं आहे बघू शकता. दाद्या भाई तुमचं तळ मोडलं आहे. तर फायनली आता सॅनिटायझरचं तळ मोडलेलं आहे. तर आता सॅनिटायझर लेचर गँगने तळ मोडल्यावर सॅनिटायझरला कसं वाटतं? सॅनिटायझर कसं काय वाटतं आता? हा कसं काय वाटतंय? काय सॅनिटायझर कसं वाटतंय? खूप बेकार वाटतंय सॅनिटायझरला. गँगने त्याची जमेला केलेलं आहे तळच मोडून टाकलं बघू शकता. तर बघू शकता आता आमची गँग मस्तपैकी एका करंजीच्या झाडाखाली मस्तपैकी बाहेर मोकर ऊन आहे त्याच्यामुळे आता इथं सावलीला बसलेली आहे. बघू शकता गँगचे झोल जमेले काही ना काही चालूच राहते. इकडं दाद्या व्हायचं थोडासा आता आंघोळीचा प्लॅन होतोय काय माहिती. दाद्या आंघोळ करणार आहे की नाही म्हणतो येतो कारण की त्याला खाजं आलेली आहे मोकार. 2-3 दिवस मोकार खाजू जातो तो त्याच्यामुळे आता आंघोळ कॅन्सल झाली आहे. सॅनिटायझर तिकडे गेलेलं आहे बघू शकता. आणि लगेच गँगचा आता काय म्हणत्या बघू शकता. दीपक गलंगे बँड चालू झालेला आहे. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल देऊन टाका दाद्या व्हायला. खतरनाक वाजे दिदी काय बघू शकता. इकडं साई मसा बँड बघू शकता. खतरनाक वाजी तर भाई टिमकी फोडली. इकडे एकच बँड आहे इकडे 2 बँड आहे आणि चालू आहे मोकार रिहर्सल बघू शकता. हो हाताला फोडी देईल बस. सॅनिटायझरची काही मोकार लांब पळून गेलेली आहे बघू शकता. गेलाय तो उसकायला. आणि इकडे आता मस्तपैकी बँड बिंड चालू झालेला आहे. तर चला आता गँगचा आंघोळीचा प्लॅन तर कॅन्सल झालेला आहे. थोडी वेळ बसूया जाऊया येऊन घरी मग काय करते आता मस्तपैकी. फायनली मित्रांनो बघू शकता आता गँगनी गाई वगैरे सगळं गोळा केलेला आहे एक ठिकाणी बघू शकता. तिकडे जायला होते सगळ्यांच्या गाई आणि सगळ्यांनी आता एक ठिकाणी गोळा केलेला आहे बघू शकता. आता जायचं आहे गँगला वरता सांगेदारीच्या त्या टोकाला जायचं आहे गोदावरी नदीच्या बघू शकता. त्याच्यामुळे तयारी चाललेली आहे. आणि गाई पण त्यांच्या रूटनं निघाल्या आहे बघू शकता. खात्रीमध्ये त्यांना हुसकायची गरज नाही आणि काही म्हणायची बी गरज नाही बघू शकता. त्यांना दरवाजचा रूट माहिती आहे त्याच्यामुळे बघू शकता. एका मागं एक गाई चाललेलं आहे मस्तपैकी. आणि तिकडे आता गँग आलेली जवळपास बघू शकता. गँगचा थोडा झोल जमेला आहे. आता यानंतर पुढे गेल्यावरती बघूया ते आंघोळ करता का नाही काय माहिती त्यांनाच माहिती. पण चला बघूया तरी अजून बघू शकता आलेले गँगजवळ. तर मित्रांनो बघू शकता इथं पाणी थोडंसं त्याच्यामुळं गँगचा थोडा झोल जमेला बघू शकता. बुट्टे काही ना काढलेले आहे काही ना चड्ड्यावर केलेलं आहे. आणि येते गँग आता पाण्यातून बघू शकता. एका मागे एक येत आहे बघू शकता. खत्रीमध्ये पहिल्यांदा दाद्या होई नाही एवढं खोल नाही वाटतं. म्हटलं खोल आहे का जास्त पण काय खोल नाही. दाद्या व्हायचं मसाड त्या केलंय त्याच्यामुळे दाद्या व्हायची थोडी बगडी झालेली आहे. वक्कार 4था गिअर लावून पळत गेलेला आहे तर त्याची थोडीशी बगडी झाली बघू शकता. वक्कार कातून गेलेला आहे. आता जस्ट आपण पोचलेलो आहे बघू शकता त्या टोकावरती. आणि आता मस्तपैकी आपली गँग पण एका मागे एकच आहे बघू शकता. खत्रीमध्ये आता इथं थोडी वेळ चालूया. इथंच गँगची जास्त आंघोळी इथंच होत राहत्या बघूया. आता गँगचा आजचा काय प्लॅन होतो काही नाही काय माहिती. शक्यतो झालं ते करतील नाही तर नाही करणार. चला बघूया काय होतं काही नाही. दाद्या थोडी बगडी झालेली आहे बघू शकता. तर मसल मोकार पळत सगळ्यांच्या काही बघू शकता त्या कड्यावरती आलेले आहे. तर इथंच मस्तपैकी 5 एक वाजेपर्यंत इथंच चारावा. जाय तिकडे यायचं का कुठं
बरं बरं. तिकडं समोर मोठं थोडंसं हिरवं गवत आहे आणि गॅंगचा प्लॅन झालेला आता तिकडं जायचा. हिरव्या गवतावरती लवकर वागेल त्याच्यामुळे बघू शकता. सॅनिटायझर इकडं. हां हां बघू शकता चाललेली आहे गँग. आता चला जाऊया तिकडं, चारूया थोडी वेळ. आणि तिकडं कारण की गवत हिरवगार हे बघू शकता. सगळ्या गँगच्या गाई आता एकत्र जे मस्तपैकी खतरनाकमध्ये बघू शकता. तर चला लेट्स गो, जाऊया गँगच्या पाठीमागे. जी गँग जिकडे जाईल त्यांच्या पाठीमागे आपण आणि बघूया कुठं चारते गँग. तर आणि इथला सीन तुम्ही बघू शकता मस्त. आता इथं गोदावरी नदी आहे आणि गोदावरीच्या नदीच्या कडेनेच आपल्या सगळे गाई चाललेल्या आहे बघू शकता. एका पाठीमागे खतरनाकमध्ये मस्तपैकी गारबीर होताना बघू शकता. वासऱ्या मोठ्या गाई वगैरे बघू शकता सगळं चाललेलं आहे. आणि सॅनिटायझर आमचा पाठीमागं राहिला होता त्याच्यामुळे बघू शकता मोखर गाईला पळवीत आलेला आहे तो. आणि इकडं दादेव अजून चाललेलं आहे पुढं. चल बघू शकता एकदम खत्री रोड आहे बघू शकता. पाणी बिणी लागलं तर गँगला इथं पाणी आंघोळीला पण आणि गाईला पिण्यासाठी पण मोकार पाणीच पाणी बघू शकता. दाद्या होऊ शकतोय दाद्या भाई पाठीमागत. आता आपण चाललेलं आहे हळूहळू. दाद्या व्हायला सगळे रोड बीड माहिती आहे कुंजे. तर चला जाऊया दाद्या व्हायच्याच पाठीमागं. हो 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 हो. बगळी झाली. आणि या गाईची बगडी होता कारण की तिथं मोटर आहे बघू शकता. पायपा पिपातून चालता बी येत नाही. थोडेसे झोलझे मेलेचे रोडच तसे तर काय करणार आहे आता बघू शकता. घ्या आता इकडे बघू शकता मोकर खायला आहे त्यांना हिरवगार गवत आहे. आता मस्तपैकी येत आता गाई 5-1 वाजेपर्यंत आता गँगेच गाई चालणार आहे. तर फायनली बघू शकता आता या टोकालावरती आलेले आहे. गाई इकडे खाली सरायला सोडून दिलेलं आहे गँगने. आणि बघू शकता उन्हात आणायचे आता गँगचे थोडेसे झोलझे मेले बघू शकता. आराधरी खेळायचा प्लॅन झालेला आहे गँगचा. मोकार झाडं झुडं इथं बघू शकता लहान मोठे. दाद्या व्हायचा थोडा वाटा झालेला आहे. त्या गाईली पळत होत त्याच्यामुळे बघू शकता तो आता गपचीप बसले आहे थोडे आराम करत. आणि तिकडे तिघांचे झेमेले बघू शकता लगेच चालू झालेले. आराधरी म्हणा येते म्हणा बघू शकता. सॅनिटायझर आणि दाद्या होईन ते. आणि आता आजचा दिवस पण आपला असाच गेला दिवसभर बघू शकता. तर आता जाऊया घरी कारण की समपांडे आलेला आहे ना आपली आता सुट्टी झालेली आहे त्याच्यामुळे आता जाऊया घरी. बघूया काय प्लॅन होतो काही नाही. त्या दुकान आता आजचा हा व्हिडिओ आपण येत थांबूया. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. लेट्स गो.